आज आपण आपल्या बागेतली ही अतिशय महत्त्वाची वनस्पती पाहतोय. ही आहे हळद. आणि ही हळदीची पाने पहा अशी असतात आणि ही छान हळदीची रोपे. हळदीचे कंद पहा असे असतात. आता याच्यापासून आपण काय काय बनवतो ते तुम्हाला दाखवते मी. हा हळदीचा कंद सुकवल्यानंतर हळकुंड आणि नंतर अशी हळद पावडर बनते. हळदीच्या ओल्या कंदाचे असे सुरीने काप करून याच्यावर आपण असं मीठ आणि हा लिंबूचा रस पिल्यानंतर आपल्याला जेवणावर छान असा पदार्थ तोंडी लावायला छान चवदार असा पदार्थ तयार होतो. हळदीच्या पानांचा उपयोग असा पातोळ्या बनवण्यासाठी सुद्धा करता येतो. पानांमुळे मोदक स्वादिष्ट होतात. हळद रक्तशुद्धीसाठी, त्वचेसाठी आणि सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे.